आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होणार असून शिवसृष्टीच्या माध्यमातून लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसे शलचित्र होते ते दाखवण्यात येणार आहे। तर आज नांदगाव मतदारसंघामध्ये खरं तर अतिशय आनंदाचा दिवस आहे। इतिहासामध्ये नोंद होणारा दिवस आहे। इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। शिवसृष्टीच्या माध्यमातून लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसे शलचित्र होते ते दाखवण्यात येणार आहे। त्यासाठी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येथे उद्घाटनाला येणार आहेत। म्हणून आम्ही आज 110 जेसीबींच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करणार आहोत। त्यांच्या हस्ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे असेही यावेळी सांगितले गेले। आज खऱ्या अर्थाने नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक आनंदाचा दिवस आहे। इतिहासामध्ये नोंद होणारा दिवस आहे। इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। शिवसृष्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वच्या काळामध्ये कसं शलचित्र होते तसं त्या सृष्टीमध्ये तर सर्व दाखवण्यात आलेले आहेत। म्हणून आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे आज उद्घाटनाला येणार आहेत। ह्या मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार माननीय सुहास कांदे साहेब यांच्या माध्यमातून हे शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना इथे अर्जुन त्यांना निमंत्रण देऊन ते इथे उपस्थित होणार आहेत। म्हणून आज आम्ही 110 जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावरती फुलाची उधळण करणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा पडझड प्रकरणी सर्व जबाबदार व्यक्तींना त्वरित निलंबित करण्याची मागणी सांगलीकरांनी केली आहे। तर राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळा पडझड प्रकरणी सर्व जबाबदार व्यक्तींनी त्वरित निलंबित करावे यासाठी काल शिराळा तहसीलदार यांना निवेदन देऊन शिवप्रेमींच्या वतीने 1 दिवसाचे लक्षणीय आंदोलन करण्यात आले। तर तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्या दालनामध्ये ओबीसी कुणबी मराठा कुणबी ओबीसी दाखल्याबाबतच्या ट्रॅक्टर आंदोलन तसेच दाखले काढत असताना विविध येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा देखील करण्यात आली। जय भवानी जय शिवाजी जय भवानी। अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे या नालायक सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे या जुलमी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय।